विश्वदीप एंटरप्राइजेज के संचालक ने स्वयं के लिए लाखों रुपए का आर्थिक लाभ प्राप्त करने के लिए नियमानुसार सीमेंट रोड का निर्माण न करके जहां सीमेंट रोड की आवश्यकता थी वहां 60% सीमेंट रोड लगाती तथा मात्र 40% सीमेंट रोड का निर्माण कराया। इसके अलावा कई पुरानी पाइपलाइनों को बदला नहीं किया तथा पुलिया कक्षों को नियमों के अनुसार पूरी तरह से मरम्मत किए बिना केवल ऊपर से नीचे तक पुनः निर्मित किया गया। इस प्रकार उस व्यक्ति के निवासी देख रहे हैं कि विश्वदीप एंटरप्राइजेज के निदेशक ने बड़े पैमाने पर वित्तीय लाभ प्राप्त करने के लिए भ्रष्टाचार किया और ऐसा प्रतीत होता है कि नागरिकों से भारी मात्रा में कर वसूला जा रहा और उस धन का उपयोग ठेकेदारों द्वारा किया जा रहा। अनुमान के अनुसार वस्त्रवाड़ी गणपति मंदिर से गुणवत जादे के घर तक सीमेंट सड़क निर्माण कार्य की पूरी जांच की जाए। जिला कलेक्ट्रेट नागपुर जिला माननीय मनपा आयुक्त साहब को नागपुर मनपा कार्यकारी अभियंता और विश्वदीप एंटरप्राइजेज के ठेकेदार और निदेशक के खिलाफ कार्रवाई करनी चाहिए। अतिरिक्त कंक्रीट स्लैब को हटाकर नए सरकारी नियमों के अनुसार सीमेंट रोड का निर्माण करना चाहिए और भ्रष्टाचार की समीक्षा करनी चाहिए। आरोप शिवसेना वहतुक अघाड़ी की ओर से लगाया गया है। मी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, शिवशाही व्यापारी संघ, शिवशाही वाहतूक आघाडी, विदर्भ अध्यक्ष छोटू राऊत। आमच्या बस्तरवाडी क्षेत्रामध्ये एक रोड सिमेंट रोड बनवण्यात आला। त्या सिमेंट रोडमध्ये पुष्कळ मोठा घोटाळा झालेला आहे। 40% सिमेंटचा वापर करण्यात आला आणि 60% पूर्ण गट्टू लावण्यात आले। जिथं गटर लाईनची पाईपलाईनची व्यवस्था करायला पाहिजे ते गटर लाईन पाईपलाईनची व्यवस्था त्याच्यानं सुद्धा तिथं केली नाही आहे। चेंबर जे गटरचे चेंबर आहे त्यांना वरतं रिपेरिंग केले आहे। पाईपलाईन बी जुन्या प्रमाणात टाकणे आले आहे आणि काही जे सुविधा पाहिजे ते सुविधा तिथं नसल्यामुळे तिथच्या नागरिकांमध्ये रोष आहे। गव्हर्नमेंट 7 प्रमाणे टॅक्स काढण्यात येते। एका इलेक्ट्रिक बिलचा वेगळा टॅक्स लावण्यात येते, नळ बिलचा वेगळा टॅक्स लावण्यात येते। असे जनताकडून 7 प्रमाणात टॅक्स वसुली करण्यात येऊन राहिला। जनता बिचारी मेहनत करून राहिली, मेहनत करून पसीना बहून 2 पैसे कमवून राहिले ना। गव्हर्नमेंट एवढे टॅक्स आमच्यावर लावले आणि त्या टॅक्समुळे हे जे अधिकारी आहे भ्रष्ट अधिकारी ह्या रोडामध्ये मोठे मोठे घोटाळे करून राहिले। त्याच्यामध्ये महानगरपालिका, DPTC विभाग, अजून काही तिथचे स्थानिक नेता त्याच्यामध्ये घोळ करून जे जनतेच्या मेहनतीचा पैसा आहे त्या पैशाचा भ्रष्टाचार करण्यात येऊन राहिला। आम्ही आज हैदराबाद हाऊस मुख्यमंत्री सचिवालय आशा पठाण मॅडम यांना डेप्युटेशन देण्यात आला। आशा पठाण मॅडमला तर व्हिडिओसुद्धा आम्ही दाखवला। आशा पठाण मॅडमला आम्ही सर्व समजून सांगितलं का मॅडम असा घोळ याच्यामध्ये झालेला आहे, याची ताबडतोब जांच बसवण्यात यावा। जो भी दोषी अधिकारी आहे महानगरपालिकाचे असो, DPTC विभागाचे असो किंवा इतर कोणी नेता असो प्रभागाचे या पूर्व विधानसभाचे त्याच्यावर तर ताबडतोब कारवाई करण्यात यावा। आशा पठाण मॅडमनं आम्हाला म्हणाली का याची व्यवस्थित आम्ही जांच करून आणि जो भी अधिकारी दोषी अधिकारी असेल आम्ही त्याच्यावर तर कारवाई करू। मग मी स्वतः त्याला म्हणलं मॅडम देवेंद्र फडणवीस साहेबच्या जनता दरबार दर 15 दिवसाला लागणार आहे। 15 दिवसाच्या आत तर आम्ही ह्या प्रकरणचा जो विषय आहे ह्या प्रकरणात आम्ही देवेंद्र फडणवीस साहेबाकडे बी ठेवणार आहोत का साहेब जनता टॅक्स भरून राहिली मेहनत करून आणि त्या जनतेच्या पैशाचा असा दुरुपयोग होऊन राहिला, भ्रष्टाचार होऊन राहिला, ते सुद्धा आम्ही देवेंद्र फडणवीस साहेब याच्याकडे ठेवणार आहोत। एवढेच बोलून मी आपले 2 शब्द समाप्त करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।